नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा नाश्ता बनवण्याकरता सर्वात अगोदर आपण एक चटपटीत अशी आलू मसाल्याची स्टफिंग तयार करूया। ही स्टफिंग बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी 3 मध्यम आकाराच्या बटाट्याला उकडल्यानंतर रूम टेम्परेचरवरती व्यवस्थितपणे थंड करून घेतलेले होते आणि यानंतर अशा प्रकारे मी मॅशरच्या सहाय्याने याला मॅश करून घेतलेले आहे। यानंतर यामध्ये मी एक छोट्या साईजचा बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाऊण चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, सोबतच पाऊण चमचा हळद आणि पाऊण चमचा यामध्ये मी चाट मसाला टाकत आहे। चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर वगैरे देखील घालू शकता। शेवटी यामध्ये मी 1 चमचा इतकं मीठ घालत आहे। संपूर्ण मसाल्यांना व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्यांचा सुगंध या आलू मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे येईल। अशा प्रकारचा चटपटीत आलू मसाला तुम्ही कोणत्याही प्रकारचे सँडविच किंवा पराठ्या वगैरेसाठी देखील अगोदरच बनवून ठेवू शकता। आणि बघा अशा प्रकारे संपूर्ण मसाल्यांना मी आलूसोबत व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे। आलू मसाला या ठिकाणी जवळपास तयार झाला आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। यानंतर या ठिकाणी मी मस्त अशी हिरवीगार आणि ताजी पालकाची पाने घेतलेली आहे। तर साधारणतः 8 ते 10 ही पालकाची पानं आहेत। पालकाला व्यवस्थितपणे निसून घेतल्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। ही पाने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थितपणे वाटून घ्यायची आहे, म्हणजे अगदी छान अशी बारीक पेस्ट याची तयार करायची आहे। वाटताना यामध्ये मी फक्त 2 चमचे पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही पाणी न घालता देखील वाटू शकता, कारण की पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते। थोड्याच वेळात बघू शकता अशा प्रकारे पालकाला मी अगदी छान असं वाटून घेतलेलं आहे। तर आता आपण याला मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ। तर बघा अशा प्रकारे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये याला काढून घेतलेलं आहे। यानंतर आपण यामध्ये 1 कप इतकं गव्हाचं पीठ घालून घेऊ। मेजरिंग कपाच्या साहाय्याने मी 1 कप गव्हाचे पीठ या ठिकाणी मोजून घेतलेलं आहे। हे नॉर्मल पीठ आहे, ज्याने आपण चपाती वगैरे बनवतो ना, त्याच पिठाचा मी वापर केला आहे। पीठ आणि पालक टाकून झाले की यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। सोबतच या ठिकाणी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओव्याला अशा प्रकारे हातावरती हलकंसं क्रश करून टाकायचं आहे, जेणेकरून संपूर्ण ओव्याचा सुगंध नाश्त्यामध्ये अगदी छान असा येतो। नाश्ता वरच्या साईडने मस्त असा कुरकुरीत व्हावा याकरता मी या ठिकाणी 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। नॉर्मल तेल या ठिकाणी मी टाकलेलं आहे। तुम्ही हवं तर गरम तेल करून टाकलं तरी चालेल। गरम तेल घातल्याने तर नाश्ता अधिकच छान असा कुरकुरीत तयार होतो। यानंतर पाणी न घालता पिठाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे एक डो बनवून आपल्याला तयार करायचं आहे। शक्यतो पालकाला आपण यामध्ये दळून घातलेला असल्यामुळे यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही। परंतु जरी आपल्याला थोडीशी पाण्याची गरज भासली तर फक्त 1 ते 2 चमचे पाण्याचा आपण यामध्ये वापर करू शकतो, कारण की मेजरिंग कपाच्या साहाय्याने मी 1 कप पीठ मोजून घेतलेले होते आणि त्याच हिशोबाने या ठिकाणी मी पालकही घेतलेला होता। आणि बघा पाण्याचा थेंबही न टाकता अगदी छान असं घट्टसर पीठ मी तयार केलं आहे। तर आता आपण याला 10 मिनिटांपर्यंत झाकून ठेवू, जेणेकरून पीठ हे व्यवस्थितपणे सेट होईल। 10 मिनिटं झाली की पिठाला चेक करूया। डो या ठिकाणी अगदी छानपणे सेट झाले आहे। तर पुन्हा एकदा आपण पिठाला व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे। मुलांना समोसा, कचोरी यांसारखे चटपटीत पदार्थ खायला फार आवडते। तर अशा वेळी तुम्ही झटपट हा गव्हाचे पीठ आणि आलूचा नाश्ता सर्वांना बनवून देऊ शकता। अगदी समोसा, कचोरीला देखील मागे टाकेल अशा पद्धतीचा नाश्ता या ठिकाणी तयार होतो। शक्यतो मुलांना पालेभाज्या खाण्याचा फार कंटाळा येतो आणि त्यातली त्यात पालक म्हटलं तर मुलं त्याकडे बघत देखील नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी गव्हाच्या पिठासोबत यामध्ये पालकाचाही वापर केला आहे। आता आपण प्लॅटफॉर्मवरती थोडेसे सुके पीठ लावून याला व्यवस्थितपणे लाटून घ्यायचे आहे, म्हणजेच एक याची मोठ्या आकाराची चपाती लाटून आपल्याला तयार करायची आहे। चपातीला आपण जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, तर मध्यम आकारामध्ये आपण चपातीला लाटून घेऊया। रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवावे आणि त्यातली त्यात मुलांना काहीतरी नवीन आणि चटपटीत बनवून द्यायचे ठरले तर सुचत नाही। तर अशा वेळी गव्हाच्या पिठामध्ये पालक वगैरे मिक्स करून तुम्ही मुलांना हा चटपटीत पदार्थ बनवून देऊ शकता। यामुळे मुलांचे आरोग्यही चांगले राहते आणि शिवाय काहीतरी नवीन आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छाही पूर्ण होते। संपूर्ण चपाती मी व्यवस्थितपणे लाटून घेतलेली आहे। तर आता आपण यावरती थोडंसं टोमॅटो कॅचअप लावून घेऊ। टोमॅटो कॅचअप लहान मुलांना फार आवडते, त्यामुळे या ठिकाणी मी थोडासा टोमॅटो कॅचअपचा वापर केला आहे। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार शेजवान चटणी किंवा रेड चिल्ली सॉस देखील यावरती लावू शकता। आणि यानंतर आता आपण संपूर्ण चपातीवर आलू मसाला लावून घेऊ। अशा प्रकारे थोडा थोडा आलू मसाला घेऊन संपूर्ण चपातीवर आपल्याला आलू मसाल्याची एक छान अशी पातळसर लेअर लावायची आहे।
याआधीही मी तुमच्यासोबत अशा प्रकारे गव्हाचे पीठ आणि आलूची रेसिपी शेअर केली होती, परंतु त्यामध्ये मी पालक वगैरे घातलेला नव्हता. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी पालकाचा वापर केला आहे. संपूर्ण आलू मसाला व्यवस्थितपणे लावून झाला की आपण यावरती थोडीशी सफेद तीळ टाकून घेऊ. तीळ घातल्याने नाश्ता अधिकच छान असा कुरकुरीत होतो, त्यामुळे मी तिळाचा वापर केला आहे. तीळ पूर्णतः ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. आता आपण अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पकडत त्याचा रोल बनवून तयार करायचा आहे. घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून रोज संध्याकाळी 4 वाजता एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन मी तुमच्यासमोर येत असते आणि शक्य होईल तितकं साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. याकरता व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि बघा, अगदी छान असा घट्टसर रोल या ठिकाणी तयार झाली. तर पुन्हा एकदा रोलला आपण व्यवस्थितपणे प्रेस करून घेऊ आणि यानंतर आपण याच्या साईडच्या बाजू आहेत त्या व्यवस्थितपणे कट करून घ्यायच्या आहे. आता मी यावरती पुन्हा थोडीशी सफेद तीळ घालत आहे. यामुळे फ्राय झाल्यानंतर नाश्ता वरच्या साईडने अगदी छान असा कुरकुरीत बनेल. तुम्ही हवं तर चपाती लाटतानाच त्यावरती थोडीशी सफेद तीळ टाकून त्याला सेट करू शकता. आता आपण याचे पीसेस कापून घेऊ. तर पीसेसला मी अशा पद्धतीने थोडंसं तिरक्या साईजमध्ये कापत आहे. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार सरळ शेपमध्ये याला किंवा गोल शेपमध्ये कापलं तरीही चालेल. संपूर्ण पीसेस कापून झाले की आपण या पीसेसला हलकंसं प्रेस करायचं आहे, जेणेकरून हा नाश्ता तेलामध्ये टाकल्यानंतर आलू मसाला यातून बाहेर येणार नाही. तर बघा, अशा प्रकारे संपूर्ण पीसेसला मी हलकंसं प्रेस करून घेतलेलं आहे. तर आता आपण याला फ्राय करण्याची तयारी करूया. याकरता मी गॅसवरती तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते. तेल अगदी छानपणे गरम करून झाले की आपल्याला यामध्ये एक एक करत संपूर्ण नाश्ता फ्राय होण्यासाठी टाकून घ्यायचा आहे. एका बॅचमध्ये जितका नाश्ता ॲडजस्ट होईल तितकाच टाकायचा आहे. बाकीचा नाश्ता आपण सेकंड बॅचमध्ये देखील फ्राय करू शकतो. नाश्ता तेलामध्ये टाकून झाला की गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती साधारणतः 7 ते 8 मिनिटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाचा नाश्ता असल्यामुळे याला फ्राय होण्यासाठी थोडासा टाईम लागतो. तर सुरुवातीचे 3 ते 4 मिनटं आपण नाश्त्याला अजिबात टच करायचं नाही. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी फ्राय होण्यास सुरुवात झाली आहे. तर आता आपण नाश्त्याला दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ, जेणेकरून हा नाश्ता दोन्ही साईडने अगदी छान असा क्रिस्पी होईल. समोसा, कचोरी, पकोडा तर तुम्ही नेहमी खात असाल, परंतु अशा पद्धतीने गव्हाचे पीठ, पालक आणि आलूचा खमंग कुरकुरीत नाश्ता एकदा घरी करून बघा. सर्वांनाच खूप आवडेल. 7 ते 8 मिनिटं झाले आहेत आणि नाश्ता अगदी छानपणे फ्राय झाला आहे. मस्त असा रंग देखील या नाश्त्याला आला आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी इतकेच नव्हे तर संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी देखील बनवू शकता. खूप साधा, सोपा, झटपट होणारा खमंग कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.